अकाली मृत्यू झालाय। खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आहे ती आपण पाहूया। जनता के बीच में रहते थे और आज सुबह सुबह वो बारामती जा रहे थे और वही तो दुख की बात है ना कि मैंने अभी कहा आपको, एक बार जबान दी उस वाला वैसे आदमी थे वो। मुझे याद आता है मैंने गांव में जब आदरणीय उद्धव जी साहब के हाथ से शुभास थे एक छोटा सा डैम बनाने की रिजर्वायर बनाने की प्रयास किया, तो उसको मान्यता मिली, पैसे की उपलब्धि चाहिए थी, तो हफ्ते में देने की आदत होती ना सरकार की। मैंने उनसे कहा फिर काम नहीं होगा, यह और लटकेगा, ज्यादा नहीं है, 30-35-40 लाख तक है, पूरी अमाउंट दे दो ताकि लोगों को जो किसान अपनी जमीन देता है उसको वक्त पे पैसे मिलेगा। मुझे हाँ कह दिया और पैसा दे दिया। आज बहुत दुखी हूँ मैं, बहुत दुखी हूँ। मुझे हम कभी ऐसी राजनीति नहीं खेलते। ये जो दुश्मनी वाली राजनीति देश में पैदा हुई है ना, वो नहीं है हमारे पास। और परिवार पे भी बहुत महासंकट है भी है, पार्टी में भी है। ऐसी स्थिति में उनके साथ में, उनके परिवार के साथ में श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। सावंत यांनी श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। अजित पवार यांचं जाणं, त्यांचं निधन अत्यंत वेदनादायी, दुःखद आहे असं म्हणत अरविंद सावंत यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया आम्ही पाहिली की ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करत होतो तो आमचा नेताच आमच्यातून गेलाय अशी भावना हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। आणि जसं माधवी तू सांगत होतीस, केवळ बारामतीसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी झटणारं एक खूप मोठं राजकीय नेतृत्व महाराष्ट्रानं गमावलंय। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी भावना सातत्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जायची। भावी मुख्यमंत्री असे त्यांचे बॅनर्स अनेकदा लागलेले असायचे, पण कार्यकर्त्यांचं हे स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, दिल्लीत देखील ही बातमी पोहोचली असेल, काय अपडेट्स आहेत दिल्लीतून? दिल्लीमध्ये बातमी पोहोचलेली आहे आणि आता आपण आहोत 6 जनपथवर शरद पवारांचं हे निवासस्थान आहे दिल्लीतलं, ते संरक्षण मंत्री असल्यापासूनचं। आणि या निवासस्थानी सध्या सुप्रिया सुळे आहेत, त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार देखील इथेच आहेत। थोड्या वेळापूर्वी फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार इथे पोहोचलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे एक आक्रमक नेते खासदार निशिकांत दुबे हे सगळ्यात पहिल्यांदा इथे पोहोचले। म्हणजे जे कुटुंब आहे पवारांचं त्यामध्ये सुप्रिया सुळे, त्यानंतर सुनेत्रा पवार आहेत, पार्थ पवार आहेत। यानंतर जर पहिली व्यक्ती, राजकीय व्यक्ती इथे पोहोचली आहे तर ती भारतीय जनता पक्षाची निशिकांत दुबे हे इथे पोहोचलेत। आणि आता सध्या आतमध्ये व्यवस्थित याविषयीचा पुढच्या प्रवासाबद्दलचा निर्णय होतोय की इथून हे सगळेच जण बारामतीला जायला निघणार आहेत अशी माहिती मिळते। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघेही बारामतीला आज जाणार आहेत असं कळतंय। आता अगदी थोड्या वेळात इथून हे बारामतीला जायला निघतील। जी माहिती मिळते त्यानुसार 10:30-11च्या सुमारास हे सगळेजण इथून एकत्रित बारामतीला जायला निघतील। आणि निश्चितच हेच 6 जनपद आहे जिथे 12 तारखेला अजित पवार शेवटचे येऊन गेले होते जाहीररित्या, सार्वजनिकरित्या, जेव्हा 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार हे प्रफुल्ल पटेलांसोबत इथे पोहोचले होते आणि त्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। आणि असंख्य ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आदळली। अजितदादा पवार